हॅलो हॅलो मॅडम, मी टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया मधून बोलतोय. तुमच्या सिम कार्डवर इलिगल ऍक्टिव्हिटीज डिटेक्ट झाल्यात. काय हे कसं शक्य आहे? आता तुमचे सगळे नंबर ब्लॉक होणार आणि तुमच्यावर FIR सुद्धा रजिस्टर होणार आहे मुंबई पोलिसांमध्ये. अरे पण मी काही केलंच नाहीये. मॅडम, तुम्हाला पाठ होणार कारण इलिगल ऍक्टिव्हिटीज केल्यात तुम्ही. धनंजय हे बघ काय बोलतायत. काय झालं? अरे हे म्हणतात की माझं सिम कार्ड ब्लॉक करणार, सगळे नंबर जाणार, मला अटक होणार, FIR होणार, असं काय काय बोलतायत हे सगळं. अगं हा आहे सिम स्वॅप फ्रॉड. ह्याच्यात काय करतात, मी ट्राय मधून बोलतोय, गव्हर्नमेंट मधून बोलतोय, तुमचा नंबर ब्लॉक होणार आहे आणि मग तुम्हाला घाबरवतात असं बोलून आणि मग तुमच्याकडून OTP घेतात किंवा तुम्हाला मोबाईलवरच तुमच्या काही नंबर डायल करायला सांगतात. ह्याच्यामुळे सिम स्वॅप फ्रॉड होतो. बऱ्याचदा तुम्हाला येणारे मेसेजेस किंवा कॉल्स त्यांच्या नंबरवर फॉरवर्ड केले जातात किंवा तुमचं सिम रिक्रिएट सुद्धा केलं जाऊ शकतं. याच्यामुळे तुमचं बँक अकाउंट कम्प्लिटली रिकामं होऊ शकतं. आजकाल ह्या टाईपच्या केसेस फार जास्त प्रमाणात वाढत आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या घरातल्या वयस्कर व्यक्तींबरोबर नक्की शेअर करा आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी टेकी मराठीला फॉलो करा.